नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे रायाने दिलेला शब्द तो पूर्ण करण्यासाठी आलेला असतो। तर प्रेक्षकांनो, राया म्हणालेला असतो, जर माझ्या मिस फायरला काही झालं, जर माझी मिस फायर जिवंत नाही राहिली तर मी सुद्धा जगणार नाही। तेव्हा इथे मंदिरामध्ये येऊन देवाच्या समोर त्याने शपथ घेतलेली असते की काही झालं तरीसुद्धा मी जगणार नाही। तुझ्या इथे मंदिराच्या बाहेर डोकं आपटून आपटून मी माझा जीव देईन, असं तो इकडे आता महादेवाला म्हणालेला असतो। आणि इकडे मंजिरीचा जीव गेल्यानंतर राया दिलेला शब्द पूर्ण करायला आलेला असतो। तो इथे स्वतःला संपवायला आलेला असतो। तो असं म्हणत असतो की काय चुकी होती माझ्या मिस फायरची, तिने कधी कुणाचं काय चुकीचं केलं होतं म्हणून ही आता घटना तिच्याबरोबर घडली आणि ते रायाला सहन झालेलं नसतं आणि म्हणूनच तो देवावरती रागवलेला असतो, देवावरती चिडलेला असतो आणि त्या ठिकाणी स्वतःला संपवण्यासाठी आलेला असतो। पण तो येत असताना इथे अगदी व्यवस्थितरित्या तयार होऊन आलेला असतो। महादेवाच्या समोर त्याला तांडव करायचं असतं, त्याला आपला राग व्यक्त करायचा असतो की इथे त्याची आता देवाजवळच एक जणू काही त्याचं भांडण सुरू झालेलं असतं। त्याने आपला राग व्यक्त करायचं ठरवलेलं असतं आणि म्हणूनच तो इथे तांडव करण्यासाठी आता देवाजवळ छान तयार होऊन आलेला असतो। तर प्रेक्षकांनो, जेव्हा इकडे राया त्या पद्धतीने तयार होऊन आता महादेवाच्या मंदिरामध्ये येतो तेव्हा सगळे लोक आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागतात। त्यांना कळतच नाही की राया असा तयार होऊन का आलाय। पण रायाला सुद्धा देवाला आता सांगायचं असतं की इथे जे काही घडतंय ते चुकीचं आहे आणि तू चुकीच्या लोकांची साथ दिलीस असं त्याला वाटत असतं। त्यामुळे राया आता मंदिरामध्ये येतो आणि तो म्हणत असतो की महादेवा, अरे इथे तू असताना, तुझी अपरंपार शक्ती असताना या ठिकाणी सत्य हे हरतं आणि वाईटपणा जिंकतो, असत्य जिंकतं, याला काय अर्थ आहे। म्हणजे इथे सत्याने चालणारी माणसं ही हरतात आणि तू ज्या लोकांचा विनाश व्हायला हवं आहे, जी लोक इथे जगत असताना दुसऱ्या लोकांना त्रास देतात, ती लोक इथे जिंकतात, हा कुठला तुझा न्याय आहे। आणि जर तुझा हाच न्याय असेल ना तर मग आजपासून माझी जी काही तुझ्यावरती श्रद्धा होती ती आता संपलेली आहे। आता माझी तुझ्यावरती श्रद्धा नाही आहे। जर इथे सत्याने वागणाऱ्या लोकांना त्रास होतो आणि वाईट जे लोक वागतात, जी लोक दुसऱ्यांना त्रास देतात, ती लोक जर इथे जिंकतात तर मग या श्रद्धेचा उपयोगच काय। तेव्हा इकडे राया म्हणत असतो की आजपासून माझी श्रद्धा संपली आहे आणि म्हणूनच मी इथे आलो आहे दिलेला शब्द पूर्ण करायला। सांग ना, सांग माझी काय चुकी होती, माझ्या मिस फायरची काय चुकी होती। तिने आत्तापर्यंत कधीच कुणाचं वाईट केलं नाही, कधीच कुणाचं वाईट चिंतलं नाही, मग तरीसुद्धा तिच्या वाट्याला हे सगळं काय यावं। तिने प्रत्येक वेळेला सगळ्यांच्या भल्याचाच विचार केलेला आहे, प्रत्येक वेळेला तिने सगळ्यांच्या चांगल्याचा विचार केलेला आहे, सगळ्यांचं सगळं चांगलं व्हावं यासाठी ती सतत झटत आलेली आहे। आणि तरीसुद्धा तिच्या वाट्याला तू काय दिलंस देवा, दुःख, वेदना, हे सगळं का। ती जर चांगली होती तर तिच्या वाट्याला सगळं चांगलं का नाही आलं। तिने तिच्या आयुष्यामध्ये एवढं दुःख का सोसलं, ते सुद्धा या काही वाईट लोकांमुळे। काय चुकी होती, तरीसुद्धा जय घोरपडेने तिचं जगणं मुश्किल करून ठेवलं होतं आणि तरीसुद्धा देव तिच्या पाठीशी उभा राहिला नाही, तिच्यासाठी धावून आला नाही। आणि म्हणूनच माझं जणू काही आता तुझ्याशी वैर झालेलं आहे आणि म्हणून मी इथे आता माझी मिस फायर मला सोडून गेल्यानंतर मी सुद्धा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी इथे आलेलो आहे। तेव्हा इथे रायाला आठवतं, तो म्हणालेला असतो की महादेवा, जर माझी मिस फायर जगली नाही, जर ती हे जग सोडून निघून गेली तर तिच्याशिवाय मी सुद्धा जगणार नाही आहे, मी सुद्धा स्वतःला संपून टाकेन। तुझ्या इथे मंदिराच्या बाहेरच डोकं आपटून आपटून मी माझा जीव देईन, असं इथे राया म्हणालेला असतो। आणि इथे मंजिरी आता हे जग सोडून गेलेली असते। ही गोष्ट त्याला जेव्हा कळते तेव्हा तो म्हणतो, नाही आता मी जगणार नाही आहे, आता हे जग सोडून मी सुद्धा निघून जाणार आहे। आणि म्हणूनच तो इथे देवाजवळ भांडायला आलेला असतो आणि स्वतःला संपवण्यासाठी त्या ठिकाणी अगदी तांडव करण्यासाठी तो आलेला असतो। जीव तर त्याला द्यायचाच असतो पण साधासुद्धा नाही। तर इथे देवाला सुद्धा आता कळलं पाहिजे की बघ मला किती त्रास होतोय, माझ्या मनामध्ये किती वेदना आहेत,
आमच्याबरोबर जे काही झालं ते किती चुकीचं आहे हे सुद्धा त्याला देवाला आता दाखवून द्यायचं असतं. आणि म्हणूनच तो इथे आता मंजिरीच्या जाण्याच्या दुःखामध्ये ती गेल्याने त्याच्या मनाला झालेल्या वेदना तो इथे आता सगळ्यांना दाखवत असतो आणि त्या पद्धतीने तो स्वतःला संपवण्याचा विचार हा करून त्या ठिकाणी आलेला असतो. तेव्हा इथे आता रायाचा हा विचार ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. सगळ्यांना असं वाटतं काय पहिल्यांदाच असं काहीतरी घडणार आहे की इथे देवाच्या मंदिराच्या बाहेर दिलेला शब्द न पूर्ण केल्यामुळे इथे आता राया स्वतःला संपवणार असतो. मंजिरीच्या दुःखामध्ये तो जणू काही आता वेडा झालेला असतो की काय असं आता लोकांना वाटतं. पण प्रेक्षकांनो इथे बघा, जेव्हा राया आता तयार होऊन बाहेर आलेला असतो तेव्हा जणू काही त्याच्या अंगामध्ये देव अवतार आलाय की काय असं लोकांना वाटतं. सगळे लोक आता रायाच्या समोर हात जोडून उभे असतात. त्यांना असं वाटतं की स्वयं महादेव आम्हाला इथे दर्शन देण्यासाठी तर आले नाहीत ना, असा त्या साध्या लोकांचा गैरसमज झालेला असतो. तर प्रेक्षकांनो इथे आता जय घोरपडे लपून बसलेला असतो, कारण त्याला भीती वाटत असते जर इथे मंजिरी मेली आणि राया जर मला शोधत आला आणि त्याने जर रागाच्या भरात मला मारलं तर, अशी भीती त्याच्या मनात असते. आणि ती भीती अगदी खरी असते. म्हणजे जय घोरपडेचा काळच जणू काही आता येणार असतो. त्यामुळे इथे आता जय लपून बसलेला असतो. तेव्हा त्याची माणसं येतात आणि म्हणत असतात की दादा आनंदाची बातमी आहे. तेव्हा जय म्हणतो की आनंदाची बातमी ऐकण्यासाठी माझे कान कधीपासून आसुसलेले आहेत. सांगा बरं काय आनंदाची बातमी आहे. तेव्हा त्याची माणसं म्हणतात की दादा मंजिरी गेली, देवाघरी गेली. तेव्हा जय म्हणतो काय मंजिरी गेली, चला ज्या घटनेची मी आतुरतेने वाट बघत होतो ती घटना घडलेली आहे. एकदाची मंजिरी गेली, मंजिरी मेली. सगळ्यात जास्त आनंद हा मलाच झालेला आहे. चला आता मंजिरी गेली म्हणजे रायासुद्धा आता दिलेला शब्द पूर्ण करणार. त्याने देवाला सांगितले ना जर मंजिरीला काही झालं तर तो स्वतःला संपवेल म्हणून आता त्याचीसुद्धा जाण्याची वेळ आलेली आहे. चला आज काय बोनसवरती बोनस मिळतोय मला. म्हणजे मंजिरी गेली त्याच्यानंतरला राया कुठे आहे. आता राया इथे हॉस्पिटलमध्ये आहे का, हॉस्पिटलमध्ये जायला हवं. तेव्हा त्याची माणसं म्हणतात नाही राया हॉस्पिटलमध्ये नाही आहे, राया तर गेला मंदिरामध्ये. तेव्हा जय म्हणतो काय राया मंदिरामध्ये गेलासुद्धा, ही तर डबल आनंदाची बातमी आहे. आज माझा दिवस आहे, बोनसवरती मला बोनस मिळतोय. सगळं माझ्या मनासारखं होतं आहे. देव सगळं माझ्या मनासारखं करतो आहे. म्हणजे श्रद्धा रायाची आणि मंजिरीची देवावरती आहे, पण देव जणू काही मलाच प्रसन्न आहे की काय असं मला वाटते. आणि म्हणूनच आज सगळं काही माझ्या मनाप्रमाणे घडतं आहे असं जय घोरपडेला वाटत असतं. तो म्हणतो की चला मंजिरीसुद्धा गेली आहे आणि आता जयसुद्धा म्हणत असतो की रायासुद्धा गेला. तेव्हा आता रायाला मला शेवटचं भेटायचं आहे. राया खरंच खूपच चांगला तगडा एकदम मला दुश्मन भेटला होता खरंच. म्हणजे शेवटपर्यंत तो मला नडला अगदी. त्याच्यामुळे तो माझा फेवरेट दुश्मन आहे. आणि आता मी जिंकलोय. मंजिरी गेली आणि राया त्याचा शब्द पूर्ण करण्यासाठी सुद्धा मंदिरामध्ये गेला. याचा अर्थ मी जिंकलोय आणि मला माझं आता जिंकणं सेलिब्रेट करायचं आहे. पण त्या रायाच्या डोळ्यात डोळे घालून. माहिती आहे ना ज्या वेळेला मी तो अँटीडोस जेव्हा पायाने तोडला होता आणि मातीमोळ करून टाकला होता तेव्हा राया माझ्याकडे कसा रागाने बघत होता, माझ्या नजरेला नजर देऊन. तेव्हा आता त्याचा सुद्धा शेवटचा टायमिंग आहे ना, तेव्हा मी सुद्धा जातो आणि माझं सेलिब्रेशन, माझं हे यश मी त्याच्या डोळ्यामध्ये बघून सेलिब्रेट करतो असं इथे आता जय घोरपडे म्हणत असतो. जय घोरपडेला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. त्याला असं वाटते की चला मंजिरी मला नडत होती, तिने मला खूप जास्त त्रास दिला, मला माज दाखवला, तिचा मी काटा काढला, तिचा मी माज उतरवला. आणि त्यानंतरला आता मंजिरीच्या दुःखामध्ये राया झुरून झुरून मरेल असं वाटलं होतं, पण नाही, तो सुद्धा आता स्वतः संपवायला निघालाय. माझ्या हाताने मेला असं तर आनंद झाला असता, पण ठीक आहे काही हरकत नाही. चला आता रायाला भेटायला मंदिरामध्ये जाऊया असं तो इथे आता म्हणत असतो. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो मंदिरातले सगळे लोक आश्चर्य करत असतात की इथे राया खरोखर आता स्वतःला संपवतोय की काय असं त्यांना वाटत असतं. मनामध्ये सगळेजण जरा घाबरलेलेच असतात. तेव्हा इथे रायाचं रौद्ररूप बघून सगळ्यांच्या अंगावरती जणू काही काटाच येतो. राया इथे आता तांडव करत असतो महादेवाच्या समोर. तो म्हणत असतो की माझ्या मंजिरीची काही चुकी नव्हती, माझ्या मिस फायरच्या वाट्याला खूपच जास्त दुःख आलं, ती हे सगळं डिझर्व करत नव्हती.
वाईट माणसांचा नाश व्हायला हवा, तर इथे चांगल्या माणसांचा नाश होतोय आणि वाईट माणसं जिंकतायत। याला काहीसुद्धा अर्थ नाही आहे। वाईट माणसं खरं तर हरली पाहिजे आणि चांगल्या माणसांना यश मिळालं पाहिजे। पण देवा, तू इथे असताना तुझ्या राज्यात हा असा न्याय होतोय हे काही रायाला पटलेलं नसतं आणि म्हणूनच तो इथे आता तांडव करत असतो, देवाच्या समोर आपला राग व्यक्त करत असतो। तेव्हा इकडे जय घोरपडे आता चादरीमध्ये आपलं संपूर्ण शरीर लपून आलेलं असतो, तोंड वगैरे लपून आलेलं असतो आणि इथे आता रायाला नाचताना बघून इथे जय घोरपडे आता आश्चर्यचकित झालेला असतो। त्याला सुद्धा कळत असतं की इथे राया आपला राग कसा पद्धतीने व्यक्त करतोय हे त्याला कळत असतं। त्याचबरोबर इथे जय म्हणत असतो की आपल्या मनामध्ये, अरे राया बास झाला, आता किती नाचणार आहेस अजून? आम्हाला कळलं तुला खूप जास्त राग आलाय, आता तू स्वतःला इथे संपवायला आलायस ना, मग संपव ना एकदाचा, कशाला उगाच वेळ वाया घालवतोयस आमचा? आता इथे नाचणं बंद कर, कुणालाही एवढा वेळ नाही आहे, त्याच्यामुळे एकदाचा शेवटचा आता श्वास घे आणि स्वतःला संपव। तो तिथे बाजूला जो त्रिशूल आहे ना, घे ना तो त्रिशूल आणि संपव ना स्वतःला, टाक ना पोटामध्ये। असं म्हणत असताना इथे आता राया स्वतःला संपवतो, त्रिशूळ स्वतःच्या पोटामध्ये मारतो आणि जमिनीवरती कोसळतो। तेव्हा इकडे जय आपल्या अंगावरती असलेली चादर लगेचच बाजूला करतो आणि इकडे आता रायाच्या समोर येतो, कारण रायाने आता स्वतःच्या पोटामध्ये इथे त्रिशूळ खुपसलं आहे हे बघितल्यानंतर, ही खात्री केल्यानंतरच आता जय घोरपडे त्याच्या जवळ जातो आणि म्हणत असतो, काय राया, बघितलंस ना, संपवलंस का स्वतःला? म्हणजे दिलेला शब्द पूर्ण केलास। माझी मिस फायर जर जगली नाही, ती जर मेली, तर मी सुद्धा मंदिराच्या बाहेर येऊन स्वतःला संपवेन। असा जो काही देवाला शब्द दिला होतास तो पूर्ण केलास तू, अगदी बरोबर केलंस, अगदी खरं चांगलं केलंस। पण खरंच रे राया, मी तुला खरोखर खूप मिस करेन। तू माझा फेवरेट दुश्मन होतास, शेवटपर्यंत मला टफ फाईट दिलीस, मला कुणीही आतापर्यंत एवढं नडलं नव्हतं, पण तू मला नडलास अगदी शेवटपर्यंत। पण एका गोष्टीचं वाईट वाटतंय रे, म्हणजे जर मी माझ्या हाताने तुला संपवलं असतं ना, तर मला जास्त आनंद झाला असता। पण जाऊ दे, मी आता ॲडजस्ट करतो, मी ॲडजस्ट करेन, मला काही एवढं वाईट वाटत नाही आहे। पण बघ ना, तू काय म्हणाला होतास की शेवटला फक्त एकच माणूस जाणार आणि तो असणार आहे जय घोरपडे, पण तू बघितलंस ना, शेवटला फक्त एकच माणूस राहिला आणि तो म्हणजे जय घोरपडे। शेवटीला मी तुझ्या मिस फायरला संपवलं आणि तिला संपवलं, तिच्या आठवणीमध्ये मला तुला झुरून झुरून मारायचं होतं रे, पण इथे तू दिलेला शब्द आता पूर्ण करण्यासाठी आधीच आलास आणि तू स्वतःला संपवलंस। मग आता काय करू मी आता ॲडजस्ट करणार आहे, मला काय इतकं वाईट वाटत नाही आहे। पण खरं सांगू का तुला राया, आता तू जाणार आहेस ना, तर एक आनंदाची बातमी तुला सांगतो। खरं सांगू का, माझं आहे ना कधी मंजिरीवरती प्रेम नव्हतंच, मी कधीही तिच्यावरती प्रेम करत नव्हतो आणि त्याचबरोबर मला तिच्याबरोबर कधी लग्नसुद्धा करायचं नव्हतं। पण कसं आहे ना, तिने मला नाकारलं, म्हणजे जरी तिच्यावरती माझं प्रेम नसलं ना, तरीसुद्धा मी तिच्यावरती आहे ना बोट ठेवलं होतं। आणि तुला तर माहिती आहे, जय घोरपडे ज्या गोष्टीवरती बोट ठेवतो ती त्याची होऊन जाते आणि म्हणून ती मला हवी होती। तेव्हा इकडे जय म्हणतो की मला कधीच तिच्याबरोबर लग्न करायचं नव्हतं, पण मला तिला जिंकायचं होतं, पण ते झालं नाही। तिने कधी माझ्याबरोबर मैत्रीसुद्धा केली नाही आणि त्याचबरोबर तिने मला नाकारून तुझ्याबरोबर मैत्री केली आणि तुझ्याबरोबर ती फिरायला लागली, इकडे तिकडे माझा अपमान करायला लागली आणि म्हणूनच मला तिचा खूप जास्त राग यायला लागला आणि मला तिचा माज उतरवायचा होता, तिची घमंडी मला उतरवायची होती आणि म्हणूनच मी तिला मारण्याचा हा डाव रचला आणि मी तिला मारून टाकलं। नाहीतर मला तिच्यामध्ये काडी मात्र इंटरेस्ट नव्हता, असं जय घोरपडे आता रायाला सांगत असतो। तो म्हणतो की माझं काही प्रेम वगैरे नव्हतं, त्याला फक्त तिला जिंकायचं होतं, तिचा माज उतरवण्यासाठी। पण इथे आता राया तिला प्रोटेक्ट करत होता प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळेला। जय म्हणतो, अरे काय काय नाही केलंस तू, अगदी शेवटपर्यंत मैत्री निभावलीस, म्हणजे तिला मी इतक्या वेळा मारण्याचा प्रयत्न केला, त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेला तू तिची साथ देण्यासाठी, तिला प्रोटेक्ट करण्यासाठी, प्रत्येक वेळेला तिला संकटातून बाहेर काढण्यासाठी तिथे उपस्थित असायचास।
तेव्हा इकडे आता राया म्हणतो की तू तिच्या नेहमी पाठीशी उभा राहायचास. जेव्हा जेव्हा तिला गरज होती तेव्हा तेव्हा तू तिच्या पाठीशी उभा होतास. जेव्हा मी तिला मारण्याचा प्रयत्न केला तू तिला जगवलंस, संकटातून तू तिला बाहेर काढलंस. अक्षरशः तिच्या घरीसुद्धा तू राहायला गेलास, तिथे जाऊन तू तिला प्रोटेक्ट करत होतास. सगळ्यांचा अपमान सहन करूनसुद्धा तू मंजिरीसाठी हे सगळं सहन करत होतास. तेव्हा इकडे आता जय म्हणत असतो पण चल आता तुझी मंजिरीसुद्धा गेली आणि तूसुद्धा आता जाणार आहेस. तेव्हा दोघांनी वरती ढगामध्ये गेल्यानंतर सुखाने राहा, सुखाने संसार करा. आम्ही सगळेजण तुमच्या फोटोला असे हार लावू आणि मस्त आनंदाने राहू. आम्ही पण जास्त काही स्वतःला आता त्रास करून घेणार नाही. शेवटीला दिलेला शब्द मी पूर्ण केला. मी सुद्धा दिलेला शब्द पूर्ण केला. मी दिलेला शब्द पूर्ण केला, मंजिरीला मी संपवलं. तू दिलेला शब्द पूर्ण केलास की मंजिरी जर नाही जगली तर मी सुद्धा मरून जाईन. तू दिलेला शब्द पूर्ण केलास आणि मी सुद्धा तुला दिलेला शब्द पूर्ण केला की तू मेल्यानंतर, मी मंजिरी मेल्यानंतर तुला भेटायला नक्की येईन. आणि बघ मी इथे भेटायला आलो की नाही. चल आता जास्त वेळ वाया घालू नकोस. आता तू सुद्धा घरी निघून जा. म्हणजे कुठे? देवाघरी निघून जा. आणि मी सुद्धा जातो. मला बाबा खूप कामं आहेत. 2 डेड बॉडी आहेत, त्याच्यामुळे पोस्टमॉर्टमला पाठवायला हवं आहे. त्याच्यानंतरला सगळ्यांना ही बातमी सांगायला हवी, बरोबर की नाही. तेव्हा आता मी सुद्धा निघतो. तेव्हा इकडे आता राया खाली जो डमरू असतो तो घेतो आणि वाजवायला सुरुवात करतो. तेव्हा इथे जय त्याला म्हणालेला असतो की आता तू सुद्धा मेलास, मंजिरीसुद्धा मेली. तेव्हा आता दोघेजणं जा, सुखाने संसार करा. त्याला असं वाटत असतं की तो जिंकला आहे, पण तो जिंकलेला नसतो. प्रेक्षकांनो, इकडे आता राया उभा राहतो. राया उभा राहतो आणि डमरू वाजवायला लागतो आणि म्हणत असतो, काय घोरपड्या, तुला काय वाटलं? तुला वाटलं की मी मेलो की काय? पण मी अजिबात मेलेलो नाही आहे, कळलं ना. तुझ्यासमोर उभा आहे, हे बघ, तो सुद्धा जित्ता. काय करणार आहेस तू? तुला वाटलं तू जिंकलास आणि मी हरलो का? असं कधीच होणार नाही. अरे अजूनपर्यंत ती वेळ आलेली नाही आहे. तेव्हा इकडे हा वाईटाचा नेहमी नाशच होतो आणि सत्याची बाजू ही जिंकत आलेली आहे, ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा इकडे राया म्हणतो, काय मग घोरपड्या, तुला जर आश्चर्य वाटलं असेल ना की मी जिवंत कसा म्हणून. तेव्हा इकडे जय म्हणत असतो की हो, आश्चर्य तर मला वाटलेलं आहे, पण मला हे सुद्धा माहिती आहे की तू मेला नव्हतातच, बरोबर की नाही. तू जगला आहेस, कारण का माझी इच्छा अपुरी राहायला नको ना. माझी इच्छा होती की मी माझ्या हाताने तुला मारणार, त्याच्यामुळे आता मी आलो आहे तुला हाताने मारायला. तुला मरण येणार पण माझ्या हातानेच. तुझ्या देवाची सुद्धा तीच इच्छा आहे की तू जगला नाही पाहिजे, तू मेला पाहिजे, पण माझ्या हाताने मेला पाहिजे. आणि आता ही माझी इच्छा मी लवकरच पूर्ण करणार आहे. तेव्हा इथे राया म्हणत असतो की तुला पण वाटत असेल की माझ्या देवाने मला वाचवलं कसं काय. तेव्हा जय म्हणतो, तुला वाचवलं आहे ना. तुला का वाचवलं आहे माहिती आहे का? मंजिरीच्या आठवणीमध्ये झुरून झुरून मरण्यासाठी तुला देवाने जिवंत ठेवलं आहे. तेव्हा जेवढ्या वेळा जिवंत ठेवलं आहे ना, जीवनदान दिलं आहे ना, तेव्हा तू जगून घे. जर तू नाही मेलास ना तर मी स्वतःच माझ्या हाताने तुला मारून टाकेन. तुला कळलं का? तेव्हा इकडे आता राया खूपच जास्त चिडलेला असतो आणि तो जयला मारायला सुरुवात करतो आणि म्हणतो, काय रे ये, तू माझ्या मिसफायरला मारलंस ना, माझ्या मिसफायरला मारलंस तू. तेव्हा इकडे जय म्हणत असतो, हो मी तुझ्या मिसफायरला मारलं. अरे मेली ती, देवाघरी गेली, आता काय करणार आहेस? जातोस का तुझ्या मिसफायरकडे? अरे तू तुझ्या मिसफायरशिवाय ना काहीच नाही आहेस, कारण तुझी मिसफायर जर तुझ्याबरोबर असेल ना तरच तू काही ना काहीतरी करू शकतोस. आताच बघ ना, तुझी मिसफायर गेली आहे तर तू एकटा पडला आहेस, तिच्याशिवाय तू काहीच नाही आहेस रे, शून्य आहेस तू, शून्य. कळलं तुला? तेव्हा इथे राया आता जयला मारत असतो आणि जय त्याचा मार खात असतो आणि हसत असतो. तेव्हा राया म्हणतो, किती निर्लज्ज आहेस रे तू, किती निर्लज्ज आहेस तू. इथे मी तुला इतका मारतोय, तुझी इज्जत काढतोय, पण त्याचं तुला काही नाही. तुला हसायला येतं आहे का? लाज नाही वाटत का तुला? लाज नाही वाटत? तेव्हा जय म्हणतो, मला का लाज वाटेल? मला अजिबात लाज वाटत नाही आहे, कळलं ना. कारण माझ्या मनासारखं झालं आहे सगळं, तुझ्या मनासारखं काहीच नाही झालं आहे. अरे मी जिंकलो आहे, मी त्या मंजिरीला मारलं आहे. आणि तुला मी म्हणालो होतो ना, आयुष्यभराचं दुःख देईन तुला, त्याच्यामुळे आयुष्यभराचं दुःख तर मी तुला दिलेलं आहे आणि लवकरच तू हरणारसुद्धा आहेस, कळलं ना. त्या मंजिरीच्या आठवणीत झुरून झुरून मरणार आहेस तू. मला तर वाटलं होतं की एक लव्ह स्टोरी अधुरी राहिली म्हणून. एक लव्ह स्टोरी तशी अधुरी राहिलीच आहे ना.
मंजिरी तर गेली आहे, आता तू कुणाबरोबर तुझी लव्ह स्टोरी पूर्ण करणार आहेस? तिच्याबरोबरच करणार होतास ना, ती तर आता गेली आणि त्या गोष्टीचा मला आनंद झाला आहे. तुला आहे ना खरं तर मारण्यापेक्षा तुला आता असं झरून झरून मारण्यातच मला जास्त आनंद मिळणार आहे. तेव्हा मी तुला मारून माझे हात आता खराब करणार नाही, कळलं? जा, तुझी मिस फायर गेली, ती मेली, आता तुझा नंबर लवकरच येईल, तू पण काही जगणार नाही आहेस. तेव्हा राया म्हणतो, तुला काय वाटलं मी तुला सोडेन का? तेव्हा जय म्हणतो, मग काय करणार आहेस तू सांग ना, काय करणार आहेस काय तू? काही करू शकणार नाही आहेस तू तुझ्या मिस फायरशिवाय, कळलं का? तेव्हा इकडे राया म्हणतो, ती काही मेले नाही आहे, ती जित्ती आहे आणि ती हित्तेच आहे, कळलं तुला? तेव्हा इथे जय म्हणतो, तू लगेच तिच्या प्रेमात एवढा वेडा होशील वाटलं नव्हतं रे मला, वेडा झालास तू. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता राया जयला मारत असतो. मंजिरी म्हणते की जय कुठे आहे? तेव्हा इकडे ती रायाला पण विचारते की राया कुठे आहे? तेव्हा रुचिता म्हणत असते की राया गेला जयला मारायला. तेव्हा मंजिरी म्हणते काय? आणि तेवढ्यातच इथे राया आता जयला मारत असताना मंजिरी तिथे येते आणि म्हणत असते की राया थांब, अरे जयच तुझा हा लहानपणी हरवलेला भाऊ आहे. असं म्हणाल्यानंतर इथे राया त्रिशूळाने जो काही जयला मारत असतो तो थांबतो. तेव्हा इकडे रायाला खूप मोठा धक्का तर बसलेला असतो, पण इथे जयसुद्धा शॉक झालेला असतो आणि तो सुद्धा रायाकडे बघतच बसतो.